नमस्कार. तर आज मेसच्या टिफिनसाठी मी बनवणार होती पावभाजी. तर पावभाजी बनवण्यासाठी इथे मी फ्रीजमध्ये ज्या काही भाज्या माझ्याकडे होत्या त्या सगळ्या काढून घेतल्या आणि पटापट अशी भाज्या चिरायसाठी मी लागून गेली. कारण पावभाजीमध्ये जेवढ्या भाज्या माझ्याकडे असतील तेवढ्या सगळ्या मी घालत असते. आज माझ्याकडे होती शिमला, फ्लावर, पत्ताकोबी आणि बटाटे. तर शिमला, फ्लावर, पत्ताकोबी, बटाटे मी सगळे रफली असे चॉप करून घेतले. जास्त बारीक चिरत नाही बसले. आबडधोबड मी हे सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या चिरून घेतल्या आणि सगळ्या भाज्या चिरून स्वच्छ 2 पाण्याने ह्या धुवून मोठ्या कुकरमध्ये थोडीशी हळद आणि मीठ घालून हे भाज्या ज्या आहेत ते सगळ्या मी आता शिजून घेणार आहे. त्या सगळ्या भाज्या मी 2 पाण्याने धुवून थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालून कुकरला शिजण्यासाठी लावून देते. आता माझ्या भाज्या शिजत आहे. तोपर्यंत भाजीच्या फोडणीसाठी मला टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण लागणार होता. तर त्याची तयारी मी करून घेतली. लसूण सोलला आहे, कढीपत्ता धुवून ठेवला होता, 2 मीडियम साईजचे टोमॅटो चिरून घेतले, भरपूर असा कांदा पण चिरून घेतला. आता चॉपिंग झाली, सगळा ओट्यावरचा पसारा उचलून घेतला आणि लगेच भाज्या पण शिजल्या होत्या. तर भाजीच्या फोडणीला तयारी केली. तर फोडणी देण्यासाठी इथे मी कढाईमध्ये तेल गरम करून जिरे, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी दिली आणि कांदा छान असा लालसर होईपर्यंत परतून घेतला. आता छान कांदा छान लालसर झाल्यानंतर यात ठेचून घेतलेला अद्रक, लसूण घातला. तो पण 1 मिनिटभर परतल्यानंतर 2 मीडियम साईजचे टोमॅटो चिरून घेतलेले ते सॉफ्ट होईपर्यंत आता मी परतवते. आता टोमॅटो सॉफ्ट होत आहे तोपर्यंत ना कुकरची मी वाफ काढून घेते, कारण मोठ्या कुकरमध्ये खूप अशी वाफ दबली जाते. लवकर कुकर थंड होत नाही. तर मोठं कुकर मी असंच थंड करून घेत असते हाताने. सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या निथरून म्हणजे गाळून घेतलं, पाणी सेपरेट करून घेतलं. आता इकडे टोमॅटो पण माझा सॉफ्ट झाला होता. तर घरातले जे सुके मसाले अवेलेबल होते, जसं की अंबारी मसाला, लाल तिखट, गरम मसाला, सगळे मसाले घातले आणि एक 10 रुपयाचा सुहानाचं पावभाजी मसाल्याचं पॅकेट येतं आणि ते पूर्ण पॅकेट इथं घातलं आणि भाज्या शिजून घेतलेलं पाणी जे असतं खाली निथळलेलं ते पाणी यात मी फोडणीमध्ये आधी घातलं होतं. आता ते पाणी उकळतं आहे तोपर्यंत ना शिजलेल्या भाज्या ज्या आहेत ते मी मॅश करून घेते. असं माझ्याकडे पावभाजीचं मॅशर आहे तर त्याने हे करून घेतलं. तुमच्याकडे जर मॅशर नसेल तर तुम्ही वाटीनी, तांब्यानी हेच भाज्या ज्या आहेत त्या मॅश करून घेऊ शकता. तर ह्या सगळ्या भाज्या ज्या मॅश करून आता हे भाजी शिजलेलं पाणी होतं ना ते यामध्ये घालून घेते आणि असं पतलं हे मी बनवते. आता हे बघा इकडे पाणी उकळलं आहे. तर भाज्या शिजलेल्या भाज्या मॅश करून घेतलेल्या त्या आपण घातल्या आणि आता चवीनुसार मीठ घालून, मीठ आधी घातलेले आपण तर लक्षपूर्वक मीठ घाला. आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि एक उकळी काढून घ्यायची. तर अशी ही पावभाजी माझी बनवून रेडी आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.